भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अभिवादन केले। यावेळी वाचन कट्टाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि कार्यातून समाजात एकता, समानता, बंधुता ही मूलभूत मूल्य भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून रुजवली गेली। वाचनाच्या माध्यमातून ज्ञानसंपन्न समाज निर्माण व्हावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक व्हावे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अभिवादन केलं। त्यासोबतच वाचन कट्टाचं उद्घाटनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं। अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, रोजगार हमी विभागाचे उपजिल्हाधिकारी उमाकांत पारदी, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातल्या वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन केलं आणि अभ्यासही केलाय। सर्व कायदे, विविध देशांच्या राज्यघटना यांचा संपूर्ण अभ्यास करून भारतीय राज्यघटनेची परिपूर्तता करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असणारी वाचनाची सवय अंगी बाळगून त्यांच्या विचारांचा पाईक होण्याचा प्रयत्न आजच्या पिढीने केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेबांनी रुजवलेल्या सर्व मूल्यांचा आपण अंगीकार करावा असंही आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केलंय।